तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय, आपण बघू शकताय, तुम्ही बघू शकताय आता आमचा. अरे काय बघू शकता 4 वेळा बघू शकता. सगळं कट करायचं जर काय व्हिडिओमध्ये आलं. तिथून पुढचे 10 दिवस इन राजस्थान. स्वतःच्या ॲटो मध्ये सूर्यकुलचे 1 नंबर आहेत. अरे जरा बाजूला थांब की, तुला काय बघायचंय? केसरिया. हाय भावनो, आता डायरेक्ट आपण जयपूरमधून ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. तिथून पुढचे 10 दिवस इन राजस्थान. बघू शकता प्रत्येकाची तयारी चाललेली आहे. झोपलेला ते अंक्याचा आहे सोडा. शिवम सर प्लीज से 2 वर्ड. यो बाय. अंकुश सर आता उभा राहिलेले आहेत स्वतः ब्लॉग मध्ये येण्यासाठी. काय बोलू इच्छिता अंकुश सर? आजचं प्लॅनिंग सांगा तुम्ही. आता सगळ्यांनी मी तयारी केलेली आहे आणि आम्ही एक्साइटेड आहोत जाण्यासाठी हवा बॅलून मध्ये. आणि जसं की माहिती आहे तुम्हाला, ज्यांच्यासाठी सर्व मुली ब्लॉग बघतात, डॉक्टर आशुतोष देसाई, आशुतोष, सुरेश देसाई. आपल्याला पहिले 2 दिवसाचा जास्त एवढे बनवता आला नाही, कारण आपण ट्रिप मध्ये होतो आणि खूपच नाही पहिली टाकायची नाही, डायरेक्ट स्टार्ट. बनवतात मुळात आपल्याला जास्त, कारण खूपच हेक्टिक झालं, प्रवास खूप वेळ होता. आता आपण आलेलो आहे काल, आज सकाळी आलो जयपूरमध्ये, रेस्ट केली आता जवळपास 5 ते 6 तास फ्रेश झालो. आणि आता आपण चालू आहे जयपूर एक्सप्लोर करायला. तर सर्वात प्रथम आपण घ्यायचे बाईक रेंटने आणि तिथून जायचं आहे आपण आमिर फोर्टला. आमिर फोर्ट आणि तिथूनच आहे जयगड फोर्ट. मला जायचंय आधी. नाही रे, आता आपण जयपूरच्या गल्ली बोळातनं रेंटला गाडीवर काय चाललेलं आहे. अरे बघा आता किती गाडी मिळते. 1 किलोमीटरसाठी 25 रुपये सांगतात रिक्षावाली. महाराष्ट्रालाही सुखाचा आपला. अरे आपलं एवढं भारी आहे ना, मोठ्यानं बोला, please. आपल्या राज्याची किंमत आणि आपल्या भागाची किंमत ना बाहेर आल्यावर कळते. बरोबर. आपल्याला 10 रुपये मध्ये 4 किलोमीटर नाही येतात इथे. 1 किलोमीटरला 25 रुपये म्हणला पर हेड. मामे म्हणून राहून दे. तर आपण बघू शकताय आम्ही गाडी रेंटवर घेण्यासाठी गल्लोगल्ली फिरतोय. भयंकर ऊन आहे. राजस्थानचा खरा अनुभव आम्हाला येतोय. भयंकर म्हणजे एकदम अशी जास्त ऊन आहे. भयंकर ऊन आहे. आम्ही एक्सपेक्ट केलेलं की आता थंडी असेल, पण काही अजिबात थंडी नाही. पूर्ण आता एक रिक्षावाला मिळालेला आहे. बाकीचे सगळे रिक्षावाले नाही म्हणले 100 रुपये म्हणले. आणि हे रिक्षावाले भाई आहेत त्या मग 40 में लेके जाने के लिए तैयार हो गए. अपने राजस्थान में महाराष्ट्र जैसे मिले हुए आदमी एक. देखो अभी भैया कैसे गाते हैं मस्त राजस्थानी सॉन्ग. भैया राजस्थान का फेमस सॉन्ग है ये. केसरिया बालमा अजियाओनी पधारो हमारे देश में, पधारो हमारे देश. आगे आया बोल बाबा अभी तो स्टॉप कर. तो देखा, अब अभी ये लगा कि हम राजस्थान में पहुंच चुके हैं भैया की वजह से. हाँ, जयपूरमधलं सगळ्यात फेमस हॉटेल आणि त्या हॉटेलमधले कचोरी. असं म्हणतात की तुम्ही जयपूरला आला रावतमध्ये जर कचोरी खाली नाही तर तुम्ही जयपूरमध्ये येणं व्यर्थ आहे. म्हणून आम्ही पहिला रिक्षा करून जवळपास 1.5-2 किलोमीटरवर झालेलं रावत भांडारमध्ये ते येऊन आपल्याला आता खायचं आहे. चला आम्ही खाऊन तुम्हाला सांगतो की कसं आहे. कशी टेस्ट आहे त्याची. चला आता मावा कचोरी आणि प्याज कचोरी दोन्ही आलेले आहेत. आता बघूया आपण ट्राय करून. कसा आहे आशुतोष? कसं आहे ना, आपला खवा असतो ना त्यामध्ये वेलची पूड टाकल्यावर जसं टेस्ट येतं आणि साखरेत कसं येते थोडंसं युनिक पण टेक्स्चर आहे त्याला मसाल्याचं, गोड असं छान आहे. अंकुश तुला कसं वाटलं? जास्त गोड नाही आहे त्यामुळे खायला छान लागते. आणखी तुम्ही पण त्या जयपूरला आला ना, हॉटेल हाऊसला या नक्की. मध्ये आलो गाडी आलेली आहे
तर आता आपण स्कूटी घेतलेली आहे. आता आपण जाणार आहे आमेर फोर्टला. इथं आमेर फोर्ट. गो टू आमेर फोर्ट. एकदा इकडे जातो. तर आता आपण रेंटने घेतलेली आहे बाईक. आता आपण चाललो आमेर फोर्टला. आमेर फोर्टला. तर खरी मजा सांगू ही राजस्थान किंवा जयपूर कुठली पण सिटी फिरण्याची अशी 4 व्हीलरमधून नाही, 2 व्हीलर रेंटने घ्या आणि परत निवांत फिरा. लय मजा आहे तुम्हाला. कारण सगळं एक्सप्लोर कुठं पाहिजे तर थांबता येत गल्ली बोळातून जाता येतं, एखादा स्पॉट दिसला थांबता येतं, काय दिसलं की थांबा. आपल्या मर्जीचा आपण मालक होऊन जातो. 4 व्हीलर तुम्ही करता पण डायरेक्ट स्पॉटवरती जाते. हां. थांबता येत नाही काय नाही. आणि पेट्रोल ते पेट्रोल जास्त घालावं लागतं. आपल्याला वाटेमध्ये लस्सीवाला दिसलेला आहे. जयपूर फेमस लस्सीवाला. चाललोय आपण आता तिथे लस्सी प्यायला ट्राय करू. 1944 पासून फेमस असलेले लस्सीवाला. नाही महाराष्ट्र कोल्हापूर. जयपूर फेमस लस्सीवाला त्यांच्याकडे आलेला आहे खास लस्सी प्यायला. हाऊज इट आशुतोष सर? भारी एकदम आहे. अंकुश सर? वरची जी मलाई आहे एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. ती कुत्र्याच्या का शुभम सर आपले पुढचे फेमस. शुभम सर बाय. अमेरपूरच्या बाहेरचा नजारा. आपण आमेर फोर्ट एवढ्या पायऱ्या चढलोय आता. नुसता असा दम भरला, बोलता पण येणं एवढं झालं आता. वरती आलेलं आहे. किती चढलेला आहे अजून किती बाकी आहे? अर्धा प्रवास आम्ही सर खत्ते केला आहे. आता अर्धा बाकी आहे. तर आपण जवळपास अर्धा डिस्टन्स कवर केले पायऱ्यांवर. मग अर्धा करायला आपल्याला जवळपास मध्ये डिस्ट्रॅक्शन खूप येत आहे. 3:30 वाजले. आम्ही 3 पासून चढवतो. हे आहे आमचं डिस्ट्रॅक्शन. आणि त्या तिकडं ऊन पण इतकं आहे ना की लगेच दमायला होते. थकलोय आम्ही अशा प्रकारे. आपलं थोडंसं राहिले. वाटलं तेवढं सोपं नाही आहे. बरंच केल्यासारख्याला करावं लागणार आहे आपल्याला. तुम्ही बघितलं असेल अंकुशचा कलर असा होता ज्यावेळी तो रूमचा पडलेला. आणि आता बघू शकता एवढं ऊन आहे इथं 50 डिग्री सेल्सिअस की पूर्ण टॅन पडलेलं आहे. 10 पडलेलं आहे. यू कॅन सी त्याला टॅन म्हणत नाही रे. त्याला डांबर म्हणतात. नॅचरल ब्युटी ऑफ नॅचरल कालापणा. तर फायनली एवढं 3 तास आपण आमेरगड फोर्ट फिरून आलेला आहे. पोरांना एवढं आवडली खाली येण्याची इच्छा नव्हती कारण की एवढं तिथं दृश्य चांगलं आहे. अक्षरशः पाय हिंडल्यात नव्हतं. अंकुश हो का? जमलोय आता आम्ही भरपूर अंकुशच्या तर चेहऱ्यावरच बघू शकतो किती एक्झॉस्ट झाला झाला. जास्त चढाई केली आम्ही वरती. त्यामुळे खूपच जमलोय आता. लिटरली आता जायची पण समजत नव्हतं कुठे इकडे चढायचं का तिकडे चढायचं कारण की खूप भरपूर होतं चढायला. शेवटी मी अंकुशच्या मागोमाग चढलो. आपण डे 2 मध्ये रूममधून चेकआउट करून डायरेक्ट नाश्ता करायला आलेलो आहे. तिथून ब्लॉग स्टार्ट करत आहे. कालपासून आपण 2 दिवस झाले फिरालो आहे. पण जयपूरमधलं फेमस ठिकाण जे आहे तिथं फायनली आता आपण आलेलं आहे. बघू शकता हवामान आहे. आपली राजस्थानची ट्रिप जेव्हापासून ठरली तेव्हापासून सगळ्यांनाच जास्त एक्साइटमेंट होती की जयपूरमध्ये जायचं. तिथं गेल्या पहिला हवामहलला जायचं. कारण की काल आपल्याला बाकी ठिकाणी गेल्यामुळे इकडे तिथे जाऊ नये. पण आज आलेल्या कसं वाटलं तुम्हाला बघितल्यानंतर हवामहल? एकदम खतरनाक व्ह्यू आहे. बघितलंच की डोळ्यांचं पारणं फिरतं असं. जसं की तुम्हाला रीलमध्ये दिसतंय ना, रीलमध्ये पण तसंच आहे. 1 नंबर. सेम टू सेम काहीच फरक नाही. भारी आहे एकदम भारी. नक्की विजिट करू शकता तुम्ही. अंकुश सर हाऊज युअर एक्सपिरियन्स इन हवामहल जयपूर? याच्या आधी पण आम्ही हवामान बघितलेला आहे तसा. परत एकदा आणखी अरे तुम्ही बोल की नुसतं कॅमेरा माहिती करतो. तुम्ही बघू शकता असं भव्य दिव्य. अरे दाखवलं तू बोल म्हणाले. थांब की बोलायला लोणचं सांगायचं ना. कामाचं कर की बाकी त्याला आम्हाला सिनेमॅटिक तू बोल फक्त. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय. अरे जरा बाजूला थांब की तुला काय बघायचंय. बघू शकताय
आम्ही हवामानच्या सांगितले ते सगळं समोर उभं राहिलेलो आहे. अरे सांगितले ते काय सगळं सांगायचंय? तुला कसं वाटतं सांग की पर्सनली तुला कसं वाटतं सांग तुझा काय एक्सपिरियन्स आहे तू सांग रे ज्या पद्धतीने आपण बरं राहून दिसतो टाक हवामहल आहे या हवामहलला 100 खिडक्या आहेत. कुठे आहेत 100 खिडक्यांचा? 100 पलीकडच्या साईडला तुम्ही बघू शकताय. जे काही दिसणार नाही तुम्हाला लगेच. आपण तुम्ही बघितलं हवामान करून आलो संपूर्ण कंप्लीट करून आणि आपण काल जी बाईक रेंटने घेतलेली स्कूटी त्याचं पण टायमिंग सगळं हे आता परत केलेले आहे आणि एक फेवरेट प्लेसवरती आलेलो आहे ते म्हणजे जेवणासाठी एकदम रस्त्याकडे आहे ब्रिजच्या खाली गेटवर अजिबात असं वाटत नाही की खाण्यासारखी प्लेस आहे तिथे खूप टेस्टी आहे घेतले छोले कुलचे घेतले आणि अमृतसरी नान आणि छोले घेतले छोले कुलचे एक नंबर आहेत. आणि तुम्ही कधी आला ना असं मोठ्या मोठ्या हॉटेलला कॅफेला वगैरे जात असू नका रस्त्याकडे स्ट्रीट फूड ट्राय करा तिथंच तुम्हाला घरी जाऊन मिळेल. तुम्ही कधी पण जयपूरला ये अमृतसरी नान सेंटर में अमृतसरी नान सेंटर और भैया करके नाम है. आपका एड्रेस बताओ. मेरा एड्रेस है जालूपुरा, मकान नंबर है 181 नंबर, मकान नंबर जयपुर. ओके भाई जरूर आना इधर. इस पे बटर डालो दिखाते. बहुत सारा बटर होता है. बटर टाका अजिबात कमी नाही. लाइक करो, सब्सक्राइब करो. थँक्यू बाय. आपण असं बघू शकतो, आपण एका छोट्याशा ऑटो मध्ये बसलेलो आहोत. छोट्याच्या मध्ये सगळं कट करायचं. जर काही व्हिडिओमध्ये आलं तर हा मोबाईल फोडला जाईल. कुणाचा मोबाईल आहे कोणाचा आहे असं मला काही घेणं देणं नाही. काट चालेल का काट. आणि हे जर ब्लॉग व्हिडिओमध्ये आला तर काय करणार. जर का ब्लॉग व्हिडिओमध्ये आला तर व्हिडिओ हा ब्लॉग ब्लॉग जर का व्हिडिओमध्ये आला ब्लॉग त्याला पोरीने एवढ्या वेळा ब्लॉक केले त्याच्या तोंडून फक्त ब्लॉकच येते. चेहऱ्याकडे बघून असं वाटतं का तुमच्या पोरीने ब्लॉक केला असणार आहे. कारण पहिला वाटतं अभ्यास केला नाही कुठला. तुम्ही बघू शकता आता आमचा अरे काय बघू शकता 4 वेळा बघू शकता काय बघायचं नुसतं तुझं. सांगा की डायरेक्ट बोल की डायरेक्ट सगळं बघायचं आहे ना. दाखवा तुला काय बघू शकता सांग डायरेक्ट नाही सांगायचं नाही सांगायचं आहे. तुम्ही बघितलं काल आपण जयपूर सगळं एक्सप्लोअर केलं आहे आणि तिथून रात्री लेट ट्रेन होती त्यामुळे ते काही व्हिडिओ घेता आला नाही. जयपूरमधून डायरेक्ट आपण अजमेरला उतरलो. अजमेरवरून ज्याचं लग्न आहे त्यासाठी खास आपण राजस्थानला आलेलो आहे. राजस्थानच्या आपण एका छोट्याशा खेड्यामध्ये आलेलो आहोत. ज्याचं लग्न आहे त्याच्यासाठी खास आलेलं आहे डॉक्टर धर्मेंद्र जाजुंदा. त्यांनी गाडी पाठवलेली न्याला आपल्याला पिकअप करायला अजमेर स्टेशनवरती. तिथून मग आपण आलेलो आहे त्याच्या घरी. डॉक्टर आशुतोष आणि डॉक्टर शुभम पुढे गेलेले आहेत तिकडे जेवणाची तयारी चालू आहे. शेवटी आम्ही राजस्थानमध्ये आलो आहोत. राजस्थानमध्ये आलेल्या राजस्थानची पांढरी माती हे बघून तुम्हाला कळेल की हे राजस्थान आहे. जास्त उचलते ये राजस्थान की मिट्टी है. ठीक है तो उधर खाना चल रहा है. उधर हम जा रहे हैं हम अभी खाने के लिए. ज्या ठिकाणी आपला लग्नाचा कार्यक्रमाचा स्वयंपाक चालतोय त्या ठिकाणी आपण चाललोय. बघू शकता तुम्ही मोठी मोठी ऑलरेडी इथं फक्त तेल नसतात फक्त तूप वापरलं जाते. घी बोलते उसको. ठीक है या दाल बाटी चल रहा है. आणि जिथं काय खायचं असेल तिथे डॉक्टर आशुतोष. कसं आहे हे बघा 1000-1200 लोकांचं जेवण आहे त्यामुळे कसं अनुभवी माणसांचं इथं मत पाहिजे म्हणून मी तो उभारलो की काय कमी जास्त व्हायला नको. अंदाज व्यवस्थित सकाळी लवकर उठून सगळ्यात पहिला आंघोळ करून आशुतोष देसाईने हजेरी लावलेली आहे जेवणाच्या ठिकाणी. तर सकाळच्या तुम्ही काय काय तुला अनुभवलं इथं राजस्थानच्या डिश. मी दाखवतो काय काय. इथं मोस्टली डिश मोजक्याच असतात. एक तर इथं बुंदी आहे दुसरा एक शिरा बनतो इथं पुरी आहे आणि डाळ पण आहे. डाळ म्हणजे आपण म्हणतो ना घट्ट डाळ तडका डाळ फ्राय त्यामध्ये ते बनवून ठेवले त्यांनी. एवढंच असतं मेनू यांच्याकडे भात वगैरे काय नसतं. शिवम सरांनी बुंदी ट्राय केलेली आहे. कशी वाटली शिवम सर. गोड जेवणाला तोडणे इकडं साखरेवाल्यांची चैनी आहे बोंबच आहे इकडं. तीच म्हणजे ही तुपातली बुंदी बघू शकता तुम्ही. त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या ड्रायफ्रुट्स आहेत. गरम आहे हातात घेऊन ड्रायफ्रुट्स आहेत आणि फक्त घी वापरलेलं आहे त्याच्यामध्ये.
जे आपल्याला पुरी असते ना त्याच्यामध्ये फक्त जाड आहे, त्याला लेयर्स आहेत 3-4 लेयर्स. छान आहे पुरी. आणि तेल वगैरे नाही, ओनली तूप. हाताला लागत पण नाही हळदीची आणि मेहंदीची तयारी चालू झालेली आहे. डेकोरेशन करताना स्वतः डॉक्टर अंकुश यांच्यामुळे एवढी ती गणपतीची डिझाईन वगैरे त्यांनी स्वतः हातात केलेली आहे. हे बघू शकता डिझाईन, एक नंबर मंदिर वगैरे. आणि त्यांना गाईड करताना डॉक्टर नाही वैद्य आयुर्वेदिक शुभम बेलवडे आणि अंकुश सरांकडे खूप महत्वाचं काम दिले, चिकट टेप कट करायचं. काटना पसंत आहे हा जर डायलॉग आला व्हिडिओमध्ये तर तुझं यूट्यूब चॅनल बंद करतो. धमकी युट्यूब चॅनल आणखी बंद करून दाखवाय बाबा, तुझ्या आयुष्याचा खर्च मी उचलतो. नाही झालं तर डॉक्टर की सोडायची तू. नाही झालं तर डॉक्टर की सोडायची. शिवलाच पेटलाय बाबा. तशी भी चालत नाही सोड. यहाँ पे ऐसे करो व्लॉग में आ रहे हो आप. शुभम सर को ईमेल गया कि ऋतिक रोशन जैसे स्टाइल कर रहे हैं. काल बघितलं तुम्ही हळदी मेहंदी वगैरे झालं सगळं. आज दुसरा दिवस, फायनली लग्नाचा दिवस आलेला आहे. तर आज संध्याकाळी लग्न आहे, पूर्ण रात्र लग्न चालणार आहे. त्यामुळे आपण संध्याकाळी 5-6 वाजता इथनं वरात घेऊन जाणार आहे तिकडे. त्यामुळे दिवसभर रिलॅक्स आहे, फक्त असं आवरून सगळे बसलेले आहेत. आता जेवायला वगैरे जाणार आहेत. आमचे चेहरे किती फ्रेश बघू शकता तुम्ही आम्हाला. आम्ही 4ला झोपलेलो आणि आता 9:30ला उठलो. नंतर आवरून आता कालचेच कपडे घालून आलोय. कारण आता सध्या आपलं काही काम नाही आहे इथे का. जसे काल तुम्ही ब्लॉगमध्ये बघितले फक्त हळदीचे आणि मेहंदीचे फोटोज बघितले. धर्मेंद्र पाजी ज्याचा लग्न आहे, नवरा मुलगा, त्याला काय बोलता आलं नाही कारण तो खूप बिझी आहे. तो आज वेळ आहे त्याला, आज आपण त्याला घेऊया. शिवम सर प्लीज जरा थोडं 2 शब्द बोलून काय विचारावं, कसं वाटतं. हे आपले धर्मेंद्रचे जिजाजी आहेत. हॅलो, हा आपला नवरदेव साक्षात धर्मेंद्र सर. धर्मेंद्र सर बोला ना काहीतरी आपल्या ऑडियन्सला. तुम्ही लग्न करताय, कसं वाटते तुम्हाला? चांगलं वाटतं. कसं वाटतं? सगळ्यांना वाटतं तसं वाटतं. आता सगळं तुझी स्वतंत्रता जाणार, कशी वाटते त्याच्यावर? तुझी सगळी स्वतंत्रता निघून जाणार, काय वाटते तुला? पहिला कुठे होती? कधीतरी होणार होतं. आधी होती काय स्वतंत्रता? हा, लग्न सगळ्यांचंच होतंय. चांगलं वाटतं. हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करू शकतो हेल्पलाईन नंबरला. अजूनही तुझ्याकडे जवळपास 7-8 तास आहेत. आम्हाला न्यूज मिळाले की लग्न झाल्या पहिले आमच्या चौघांचे नंबर फोनमधून डिलीट होणार त्याच्या. आता केलं ऑलरेडी केलेत आमचे नंबर डिलीट झालेले आहेत आमचे. तर आता आपण ज्याची वाट बघत होतो त्या क्षण आता आलेला आहे. आता आपण पाजीच्या लग्नाच्या मांडवात आलेलो आहे. तुम्ही बघू शकता हा सगळा टेंट, हा तर एंट्रीचा टेंट आहे फक्त. अजून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. वर्ष दाखव मांडव. वरचा बघा तुम्ही अंकुशच्या ह्याच्यानुसार. आता आपण आज जायचं आहे. आज जाता त्यांनी भारी केले. आपल्या निखिलने जे ते फोटो शूट केलेलं प्री वेडिंगचं, त्याचे सगळे इथे फ्रेम्स करून लावलेले आहेत आणि त्याला मस्त लाइटिंग केलेलं आहे. आणि वरती इतकं मस्त डिझाईन केलं ना, ते एवढं भारी दिसतंय ना, खूप भारी दिसतंय. असलं भारी नियोजन केलं यांनी, खूप भारी भारी काढलेत फोटो आणि इतकं भारी दिसतंय ना, ते खूप भारी दिसतंय. निखिल, आम्ही तुझ्यावर प्राऊड फील करतोय भावा. जे काम केलेस ना, तो वांड केलेस. रडू नको बाबा. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, निखिल रडू नको. निखिल, भावानं खरंच अप्रतिम काम केलेलं आहे. आम्ही आता लग्नाच्या मंडपामध्ये आलेलो आहोत, निखिल जंगम. तर तुम्ही आता बघू शकताय, हा जो व्हिडिओ आहे तो मोठ्या स्क्रीनवर लागलेला आहे. तो आमच्या फोटोग्राफर निखिल जंगम साहेबांनी केला आहे.
कोपऱ्यामध्ये बघू शकता निखिल फोटोग्राफी म्हणून आहे. तर सर्वांचं आकर्षणाचं केंद्र बनलेला हा व्हिडिओ आहे. आणि मुळात सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे लग्नाचा या साईडचं जे काउंटर आहेत खाण्याचे फूड स्टॉल्स. तुला खाण्यात पडले वे भावाला सांगणार नाही. पण मुळात काय विषय माहिती आहे नाही, मुळात विषय काय माहिती आहे का की तुम्ही आम्हाला बघताय खूप आधीपासून, म्हणजे तरी आम्ही व्हिडिओ खूप लेट बनवायला सुरू केले, पण तसं आम्ही 2017 पासून सोबत आहे. आम्ही 6 जण आणि निखिल पण आता आमच्या त्या 6-7 जणांमध्ये हे पहिलंच लग्न आहे. म्हणजे आमच्यासाठी नवीनच आंबो आहे, म्हणजे माहीतच नाही की आपल्याला लग्न असलं कसं असते. तसं खूप वेगळं पण वाटायला, खूप भारी पण वाटाले. असं वाटाले स्वतःच कोणाचं तर एकदम जवळचं लग्न आहे. खूप इन्व्हॉल्व आहे लग्नामध्ये, एवढी मजा येते लागले आमच्या सगळ्यांच्या. की आता एक भाऊ थोडासा काही किंचित प्रमाणात का असेल पण थोडासा आमच्यातून कमी होईल. तर शेवटी जास्त येणार नाही हा कारण सांगणार लगेच. विचारून सांगतो म्हणणार. त्यामुळं आता थोडं पण भारी फिलिंग आहे, एकदम भारी वाटतंय. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला लग्नाचा नंबर आशुतोष सरांचाच असणार आहे. त्यामुळे पण येणार आहे. त्यामुळे पोरीनं हृदय जपून ठेवा, लई जणांची हृदय तुटणार आहेत. नाही असं काही नाही मुलीनं, मी सगळ्यांच्या हृदयात आहे. तुला माहिती आलो आता आपण परत. असं काल तुम्ही बघितलं आपण लग्न करून आलो, सकाळी 6 वाजता आलो आहे कारण की ह्यांचं लग्न रात्रीच असतंय ना, त्यामुळं आणि फायनली जी नको असलेली वेळ आलेली आहे ते म्हणजे आणि बॅकग्राऊंड म्युझिक पण जुदाईसारखं लागलेलंच आहे, कारण नको वाटायला जायला. पण तुम्हाला दाखवतो हिने आम्ही चाललो आहे त्यासाठी हिने काय काय करून द्यायला लागलं आम्हाला. आंटी इतनी करने की क्या जरूरत थी. त्याला काय होतं फ्रेश सकाळपर्यंत आम्हाला ताजं दही मिळावं त्यासाठी दूध गार करत आहेत. आणि दीपू बाय सबका चाहिए था दीपू भाई. सबका चाहिए दीपू. वो भी अभी इतना दही हमारा पैक होने वाला है, इसमें ऑलरेडी ऐसे ने छाछ रखा हुआ है. हाँ हमारे ना ऐसे लेता है, ऐसे बाजरी की रोटी में डाल के खाते हैं. जगातलं एकमेव ब्रह्माजींचं मंदिर आहे. तुझं फोटो एडिट कर बरं का, खरं सांगाल मी. माझा राहू कोपला का नाही. मी कधी चेष्टा करत आहे कोणाची, त्यामुळे